नमस्कार, मी रुपाली डायव्हर वाईफ ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपल्याला मस्तपैकी अशी वाफेवर मेथीची भाजी बनवायची आहे. तर इथे एक जुडी मी मेथीची घेतली होती आणि चॉपर मागवलं होता. हे बा मी ते ना एक चॉपर मागवला होता. तर आता आपल्याला मेथीची भाजी पण करायची, पण इथे मी मेशोवरनं एक चॉपर मागवला होता. काजू बदाम ड्रायफ्रूट्स वगैरे नाही का बारीक करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये लसूणही छान बारीक होतोय. तर तुम्ही लसूणही बारीक करू शकता. आणि हे गरम पाण्याने धुवायचा म्हणजे वास वगैरे येत नाही. ड्रायफ्रूटसाठी आणि लसणासाठी खूप छान आहे. हे पहा किती मस्त या चॉपरने लसूण बारीक होतोय. तर इथे मी लसूण बारीक करून घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूटचे पण छान असे बारीक बारीक कट होत आहेत ते. चला तर आता आपल्याला मेथीची भाजी फोडणीला घालायची. इथे मी तुम्हाला ह्या चॉपरमध्ये लसूण बारीक करून दाखवलेलं आहे. तर आता आपल्याला मेथीची भाजी बनवून घ्यायची आहे. तर मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई तापत ठेवते. हे पहा एक साईडला मी कढई तापत ठेवलेली आहे. तर कढईत आपण तेल टाकून घेऊयात. आता आपल्याला फोडणीसाठी ना लसूण आणि जिरा टाकायचा आहे. लसूण खूप छान मस्त असं बारीक होतोय आणि एकदम मस्त तर फ्लेवर वगैरे पण खूप छान लागतोय. तर इथे मी 2 ते 3 मिरच्या कट करून टाकणार आहे. ही माझी भाजीच कापायची कायची कोथिंबीर मिरची वगैरे म्हणजे हाताची आग वगैरे होत नाही. तर इथे लसूण जिरा आणि हिरवी मिरची मी फोडणीत टाकलेली आहे. आणि हे पहा मेथीची मेथी निवडून घेतली होती. तर इथे मी ती मेथी टाकून घेतलेली आहे कढईमध्ये. एकसारखी आता 1-2 मिनटं आपल्याला अशी छान वाफळून द्यायची आणि नंतरला एकत्र करायची. तर सर्व मेथी इथे मी निथळून टाकलेली आहे. हे पहा आता अलटीपलटी अशी करायची आहे आपल्याला मस्तपैकी. जास्ती पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही. थोडंसं एकदम 2 चमचे वगैरे टाकू शकता तुम्ही. वाफेवरती अशी आपल्याला भाजी करून घ्यायची आहे. तर इथं आता आपल्याला टाकायचं चवीनुसार थोडंसं मीठ. भाजी शिजून कमी होते म्हणून त्यामुळे मिठाचं प्रमाण कमीच टाकायचं आहे. आता आपण टाकूया शेंगदाण्याचा कूट. तर इथे मी जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. तर आता आपण जाडसर शेंगदाण्याचं कूट इथे 2 ते 3 चमचे मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. आता मस्तपैकी वर खाली करायची, जास्ती हलवायची नाही आपल्याला मेथीची भाजी, नाही तर मेथीची भाजी आहे ना कडू होते. आणि आपल्याला टाकायचे 2-3 दाणे साखरेचे टाकायचे ते, जेणेकरून आहे ना हिरव्या भाज्यांना साखर थोडीशी वरतून टाकली ना भाज्या मस्त हिरवळ अशा छान हे होतात. हे पाणी सुटलेले आहे. मी 1-2 चमचे पाण्याचा वापर केला होता. आणि हे भाजीला म्हणजे थोडंसं वाफेमध्ये पाणी सुटतं. हे आणि नंतरला आपल्याला मिक्स एकत्र आहे ना कलथ्याच्या दांड्याने वगैरे भाजी करायची आहे, कारण सारखं कलथा वगैरे लावायचं नाही, भाजी मेथीची कडू होते. तर इथे मेथीची भाजी आता आपली शिजलेली आहे. तर थोडे 2 मिनटं ठेवूयात. आणि हे मेथीची भाजी बनवून तयार आहे. तर कशी वाटली माझी मेथीच्या भाजीची रेसिपी? टिफिनसाठी वगैरे आणि उपवास वगैरे सोडण्यासाठी आपण मेथीची भाजी नेहमीच करतो म्हणजे. तर कशी वाटली रेसिपी? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.